नमस्कार, मी प्राध्यापक विश्वंभर बाबर, कृषीरत्न महाराष्ट्र शासन शिवसेनेचा शेतकरी सेनेचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे। या ठिकाणी मान तालुक्यामध्ये मार्केट कमिटी दहिवडी तालुका मान यांच्या माध्यमातून शेतकऱ्यावर केल्या जाणाऱ्या किंवा होणाऱ्या अन्यायाला अडत्यामार्फत मार्केट कमिटी सहकार्य करत असल्याबद्दल आणि शेतकऱ्यांची गळचेपी छळ लूट करत असल्याबद्दल या ठिकाणी आम्ही आज दहिवडी या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। आणि या ठिकाणी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष समीर जाधव, उपाध्यक्ष वसंतराव शिर्के यांच्या उपस्थितीमध्ये मान तालुक्यामध्ये बाजार समितीच्या माध्यमातून जे लिलाव होतात, प्रामुख्यानं मसवड या ठिकाणी जे भाजीपाल्याचे लिलाव होतात, त्या लिलावामध्ये आम्ही लिलावाच्या ठिकाणी काल भेट दिली आणि त्या ठिकाणी तालुका मार्केट कमिटीच्या अधिकृत आडत्याकडून शेतकऱ्याची ज्या प्रकारे फसवणूक आणि लूट होती याबाबत आम्ही काल आवाज उठवला आणि त्या घटनेचं निवेदन आज आम्ही दहिवडीचे सहाय्यक रजिस्ट्रार यांना आम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। त्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मसवड या ठिकाणी तालुका बाजार समितीचं एक आवार आहे, उपकेंद्र आहे। त्या आवारामध्ये त्या परिसरातील शेतकऱ्यांनी पिकवलेला जो भाजीपाला आहे तो विक्रीसाठी मसवडला आणला जातो आणि ते मसवडच्या बाजार समितीच्या उपकेंद्रामध्ये लिलाव होण्याऐवजी ते लिलाव बाजार पटांगणात म्हणजे दुय्यम ठिकाणी घेतले आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांची होणारी जी लूट आहे ती लूट आम्ही काल बघितली आणि शेतकऱ्यांनी अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारी त्यांनी त्यांच्या व्यथा व्यक्त केल्या। वास्तविक पाहता दहिवडी मार्केट कमिटीच्या माध्यमातून जे लिलाव होतात ते लिलाव मसवडच्या उपकेंद्रामध्ये जे नेमून दिलेलं ठिकाण आहे बाजार समितीचं त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि मात्र ते लिलाव बाजार समितीच्या आवारामध्ये न होता दुसऱ्या ठिकाणी होतात। आता त्या ठिकाणी दहिवडी बाजार समितीचे जे आडते आहेत परवानाधारक, ह्या 3 आडत्यामार्फत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे आणलेले लिलाव त्या ठिकाणी पुकारले जातात। आता त्या ठिकाणी त्या आडत्याकडून कशा प्रकारे फसवणूक केली जाते, पहिला विषय की जागा चुकीची, हा एक विषय। दुसरा विषय, त्या ठिकाणी शेतीमाल खरेदी केल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या एकूण बिलातून महाराष्ट्रात कुठंही नाही असा प्रकार त्या ठिकाणी त्या आडत्याकडून केला जातो। म्हणजे शेतकऱ्याच्या एकूण रकमेच्या बिलातून 10% आडत म्हणून त्या ठिकाणी कपात केली जाते। हा खूप मुद्दा अन्यायकारक आहे शेतकऱ्या दृष्टीनं। त्याचबरोबर मार्केट कमिटीनं या आडत्यावर अंकुश ठेवणं गरजेचं आहे। तो अंकुश न ठेवल्यामुळे मार्केट कमिटीचं जो 1% शेष आहे तो 1% शेष त्या ठिकाणी बुडतोय आणि मग त्यामध्ये दुसरा प्रकार असा की ते व्यापारी म्हणजे आडते, हे आडते शेतकऱ्याला छापील पावती देत नाहीत। ह्या 3-4 बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। यावर मार्केट कमिटी मान दहिवडी यांनी अंकुश ठेवला पाहिजे। त्यांचे जे परवानधारक आडते आहेत त्या आडत्यांना त्यांनी सुचवलं पाहिजे की तो योग्य ठिकाणी त्या शेतमालाची लिलाव करायची जेणेकरून त्याचा फायदा मार्केट कमिटी दहिवडी यांनासुद्धा होऊ शकेल। अशा प्रकारे शेतकऱ्याची लूट ह्या आडत्याकडून केली जाते आणि मूक सहमती ही मार्केट कमिटी दहिवडी यांची आहे म्हटलं तर काही वावग होणार नाही। यामध्ये राजकारण न पाहता शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या काबाड कष्टातून पिकवलेल्या शेतकऱ्याला योग्य दाम मिळाला पाहिजे। आडत्याकडून त्या शेतकऱ्यांची 10% ही जी प्रचंड मोठी आडतीचा म्हणजे कपातीचा दर आहे तो रद्द झाला पाहिजे, त्याला छापील पावती मिळाली पाहिजे, ही आमची रास्त मागणी आहे। आणि या ठिकाणी जरी आम्ही शिवसेना शिंदे सेनेत असलो, राज्यामध्ये आमचा पक्ष सत्तेत आहे, तरी पण शेतकऱ्यावर जर अन्याय होत असेल त्या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही। आज आम्ही रितसर सहाय्यक निबंधक दहिवडी यांना निवेदन दिलेलं आहे। त्यांनी जर ते निवेदन त्याच्यावर मार्केट कमिटीला विचारून त्यांच्याकडून खुलासा मागून घ्यावा आणि ताबडतोब न्याय शेतकऱ्यांना द्यावा ही आमची मागणी आहे। धन्यवाद।